नमस्कार. जागर.online.com मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आठवड्यात साहजिकच अजित पवार आणि त्या संदर्भातच्या सर्व घडामोडी, त्यांचं झालेलं दुर्दैवी निधन, जागर ऑनलाईनतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहून मी 2 मिनटं महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या हवाई वाहतुकीची काय स्थिती आहे यावर बोलणार आहे आणि त्याचवर या आठवड्याचा जागर पण आपण केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 31 एअरपोर्ट आहेत आज नोंद असलेले. त्यामधले 15 एअरपोर्ट हे डोमेस्टिक पद्धतीच्या प्रवासी वाहतुकीसाठी आहेत, 6 आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक असे आहेत. त्या 6 मध्ये मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि शिर्डी ही 6 एअरपोर्ट्स आहेत. आणि 2 एअरपोर्ट हे प्रायव्हेट आहेत. एक आंबी व्हॅलीमधला आहे आणि दुसरा धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा एअरपोर्ट आहे. तो एअरपोर्ट म्हणण्यापेक्षा ते धावपट्टीचं आहे खरं तर. आणि अशा ज्या बाकीचे सगळे 4 जे आहेत ते डिफेन्सचे आहेत. म्हणजे डिफेन्सचे म्हणजे नौदलाची रत्नागिरीचा एअरपोर्ट आहे, त्यानंतर ह्याचा कल्याणचा एअरपोर्ट हा ह्याच्याकडे आहे, मिलिटरीकडे आहे, पण तो बंद आहे. आणि नाशिकला 2 एअरपोर्ट आणखीन आहेत. एक जो डोमेस्टिक प्रवासीसाठी आहे तो वेगळा, आणि विजयनगर आणि गांधीनगर येथे 2 आहेत, ते सुद्धा मिलिटरीचे आहेत आणि ते वापरले जातात. पुण्याचा सुद्धा एअरफोर्सचाच आहे, पण तिथं आता एक्सटेन्शन केलं आहे, विस्तार केला आहे आणि प्रवासी वाहतूक तिथून करतात. पण बाकीचे सर्व जे एअरपोर्ट करून ठेवलेले आहेत ते राजकीय प्रतिष्ठाचे आणि तिथल्या नेत्यांनी ओढून ताणून एअरपोर्ट करायचा प्रयत्न केला आहे. पण त्या एअरपोर्टवर कुठलीही सुविधा नाही. आता ज्या अपघात ज्या बारामतीचा एअरपोर्ट झाला त्याच्याविषयी बोलायचं तर 1996 मध्ये MIDCने हा एअरपोर्ट केला. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. 96 ते 2026 म्हणजे 30 वर्ष झाली, पण तिथं लँडिंगच्या वेळेला कुठलाही हे नाही. आणि टेबल टॉप एअरपोर्ट आहे. जरा काही चूक झाली किंवा जरा धावपट्टी सुटली तर ते विमानतळ बाजूच्या खोली खड्ड्यात जाऊ शकतं आणि अशा पद्धतीचं टेबल लँड असल्यासारखं ते आहे. आणि अशा सगळ्या एअरपोर्टच्या इतके करून ठेवण्याची काय गरज होती हे मला कळत नाही. जे काही एअरपोर्ट किमान 3 जिल्ह्यांचं क्लब करून भौगोलिक सलगता पाहून 150 किलोमीटरच्या अंतरावरती बाकीचे जिल्हे असतील आणि शहरं असतील आणि तिथून ती कनेक्ट होतील. जसं कोल्हापूरला निपाणीचा सगळा सीमा भाग, कोल्हापूर जिल्हा, इचलकरंजी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, आष्टा, कराड या भागासाठी हे एकच एअरपोर्ट तिथं केलं पाहिजे. म्हणून मी सातत्यानं म्हणतो की सांगलीची मागणी सुद्धा योग्य नाही, गरज नाही. कारण पलीकडे सोलापूरला एअरपोर्ट आहे आणि लवकरच आपल्याकडे पुरंदरला सासवडजवळ एअरपोर्ट होणार आहे, तो पुण्याला उपयोगी पडणार आहे. आणि कराडच्या भागातल्या लोकांसाठी कोल्हापूरचा एअरपोर्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या हवाई वाहतुकीच्या संदर्भातला एकदा आराखडा तयार करायला पाहिजे. अशा पद्धतीचे एअरपोर्ट वापरणं हे किती घातक असू शकतं हे अजितदादांच्या निधनानंतर आपल्या लक्षात आलं. आणि तरीसुद्धा आघाडीवरचं राज्य आपण म्हणतो, विकसित राज्य आपण म्हणतो, पुरोगामी राज्य म्हणतो, सर्व काही विशेषणं महाराष्ट्राला लावतो. महाराष्ट्र हे राज्य महाराष्ट्र आहे असं म्हणतो आणि तरीसुद्धा आपली ही अवस्था आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि ह्या लेखासंदर्भात किती गांभीर्यानं आपण विचार करायला पाहिजे. आम्ही सुद्धा आता विमानाने प्रवास करायला लागलोय, मध्यमवर्ग देखील करायला आहे. आपण सर्वांनी या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातले एअरपोर्ट दुरुस्त करा. धन्यवाद.